निलेश धापसे सर, त्याचबरोबर सुक्रिया बागे यांच्या माध्यमातून हा टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. तर अक्षय, आपण तो टी शर्ट आपण स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बघतोय. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिला जातोय अक्षय कृष्ण वर्लीपाडा संघाचा. सर दोनच संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. तो देखील नक्ष स्पोर्ट्स भोगाव आणि विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय शेरोबा स्पोर्ट्स दुधनी. या दोन संघांमध्ये हा सामना असणार आहे. एकंदरीत जर याच मैदानावर आपण बघितला होता मागच्या वीक मध्ये जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये देखील नक्ष स्पोर्ट्स भोगाव संघ देखील एक जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र पहिल्या सेमीफायनल मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तो देखील जय हनुमान नांदेडने या संघाबरोबर तिसऱ्या क्रमांकावर मात्र समाधान व्यक्त करावं लागलं होतं. आणि तो संघ नक्ष स्पोर्ट्स भोगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये. त्याचबरोबर चेरोबा स्पोर्ट्स दुधनी संघ देखील एक चांगला संघ आहे. मात्र कुठेतरी स्ट्रगल करतोय सीझन मध्ये. आणि या आजच्या मॅच मध्ये त्यांचा एक चांगला प्रयत्न असणार आहे. जवळपास 40 ते 45 धावांचा पल्ला गाठण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र गोलंदाज देखील आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. आकाश सज्ज होतोय. तर दोन फलंदाज अशोक आणि संदीप. दरम्यान पहिलं षटक आपण बघणार आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र गोलंदाज देखील सज्ज झाले, फलंदाज देखील सज्ज झालाय, क्षेत्ररक्षण देखील सजवले. आणि पहिला चेंडू आता तो पहिला चेंडू आपण बघितलं तर थोडासा कुठेतरी अॅक्युरेट चेंडू होता, एक शार्पिश चेंडू होता आणि त्याला देखील लॉक करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये चांगला संपर्क झाला नाही आणि पहिला चेंडू मात्र संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज अशोक. तर एका धावेने स्ट्राईक देखील रोटेट होते. पहिले पॉवर प्ले षटक होते आणि या एका धावेने सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे ते देखील अशोक या फलंदाजाने. तर आकाशचा जर विचार केला तर आकाश एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने चांगली भूमिका मांडताना देखील पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्लान्स केलाय फटका, मात्र दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मिसफील्ड झाली होती. त्यानंतर देखील दोन धावा अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केल्या जाते. कारण एकंदरीत बघितलं तर अशोक याला मात्र डगवटला निश्चितच यावं लागलं असतं. तर संदीप दोन धाबा कंप्लीट करतोय आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अशोक पुढे आला होता. आणि अचूक जर स्टँडवर निशाण जर साधला असता तर फलंदाज बाद झाला असता. सर वाईट बॉलचा इशारा देखील येतोय. पंचाच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावर लागल्या जाते. कारण ज्या प्रकारे आपण बघतो आकाश आपल्या गोलंदाजी मार्गावर, त्याचबरोबर अशोक असेल, संदीप असेल. कारण ज्यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतोय त्यावेळी मात्र 11 जणांचं एकमत आणि एक टायमिंग जोश वापरून मात्र क्रिकेटच्या पट्ट्यावर आपल्याला क्रिकेट खेळावं लागतोय. कारण कधीच खेळाडू मात्र आपल्या गावापेक्षा किंवा आपल्या संघापेक्षा मोठा नसतो. कारण ज्यावेळी आपल्याला जर प्रूफ करायचं असेल, आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला आपल्यामध्ये जो 100% जो योगदान द्यावं लागेल, आपल्यामध्ये जो खेळ आहे तो मात्र आपल्याला दाखवावं लागेल. कारण ज्या ज्यावेळी आपण चांगली खेळी साकारतोय त्यावेळी लोक टाळ्या वाजवत आहेत. कारण त्यावेळी लोक आपल्याला प्रसिद्ध करतायत, सिद्ध करतायत. ते मात्र आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती आपल्याला गुणवत्ता मात्र सिद्ध करावी लागते. तर इथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद झालाय संदीप.
सर पुन्हा एकदा सज्ज झाले शावलीस मात्र आणखी चांगला फटका पेश केलाय इस कपडे क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते आल्याबरोबर लगेच अतिशय चांगला फटका पेश केला होता मात्र चांगला टायमिंग देखील वापरला होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते मात्र एक धाव येते आणि एका धावेने स्कोर कार्ड देखील पुढे जातोय तो देखील 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं जातोय तर पहिले षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे आणि या सलामीवीर अशोक देखील अजूनही खेळपट्टीवर आहे त्याचबरोबर एक फलंदाज देखील बाद झालाय संदीप त्यानंतर देखील आपण बघितलं तर दिनेश आलेला आहे तर एकच धाव येते आणि एका धावेने देखील धावफलक देखील हलवरपणे पुढे जातोय धावा लागल्या जाते धावफलकावर 7 धावा लागल्या जात आहेत देखील अतिशय चांगल्या प्रकारे वाईड यॉर्कर लिंक लाईन मध्ये चेंडू हाताला होता आणि जवळपास इनफिल्ड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये चांगला संपर्क नाही एज लागली जाते आणि चेंडू देखील फ्लाय स्लिप मध्ये ट्रायबल झाला होता तोपर्यंत एकच धाव आली एका धावेने धावफलक देखील आपण बघितलं तर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय आणि एका षटकाचा खेळ देखील झालेला आहे पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि एक फलंदाज देखील बाद झालेला आहे एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नक्ष स्पोर्ट्स पगम संघाच्या बाजूने कारण पॉवर प्लेचं षटक ज्यावेळी असतं त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला एक मोठी संधी असते एक मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कुठल्या प्रकारे जागा दिली नव्हती आणि ते ओव्हरपिच या फुल टॉस बॉल देखील त्या ठिकाणी हाताला आणून अतिशय चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी चा नजारा आपल्याला पाहायला मिळाला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च झालेले आहेत या एका षटकामध्ये तर दुसरं षटक देखील प्रगतीपथावर लावलं जातंय पहिला चिन्ह आपण बघितला तर डाऊन द लेग सर्व मध्ये डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय आणि पंचाच्या मध्ये वाईड बॉलचा इशारा येतोय आणि एक धाव देखील अवंतर धावेने स्कोर कार्ड देखील पुढे जातोय धावफलकावर धावा लागल्या जाते 9 धावा सूरज देखील अतिशय चांगल्या प्रकारे युक्ती घडवण्याचा प्रयत्न केला होता जवळपास फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेग क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्रशील त्या ठिकाणी तैनात आहे आणि एकच धाव येते जवळपास स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अशोक याने संदीप फलंदाज बाद झालाय त्यानंतर दिनेश फलंदाज आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट करतोय आणि या एका धावेने देखील डबल डिजिट मध्ये धावसंख्या हल्ल्याप्रमाणे प्रवेश करते तर 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत देखील चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली आला होता आणि कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही आणि यावेळी देखील फलंदाज मात्र बाद होतोय सर आपल्यामध्ये मान्यवर देखील उपस्थित होते सन्माननीय सन्माननीय मनोज मेघवाले दादा त्याचबरोबर त्यांच्या समेत गौतम पाटील दादा देखील शुभागमन झालेलं आहे वेलकम
दादा आपलं देखील अर्धा स्फोट भावलीच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर शेवटचा बॉल असणार आहे एकंदरीत या दुसऱ्या षटकामधील आणि 14 धावा त्या धावफलकावर मात्र लागले जात आहेत आतापर्यंत. तर एक चांगली सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत हा चेंडू देखील डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू हाताला जातोय आणि वाईड चेंडूचा इशारा येतोय आणि एकंदरीत एक अवांतर धाव देखील धावफलकावर लागली जाते आणि धावा देखील आपण बघितलं तर 15 धावा धावफलकावर लागल्या जाते. दुसरं षटक आपण बघतोय प्रगती पथावर असताना चेरोबा स्पोर्ट्स दुधनी संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. डीप कव्हरेज क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. राजेश चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र 2 धाबा येत सिंगल डबल धावेने स्कोर कार्ड मात्र चालू आहे. पुढे धावफलक खालता ठेवलं जातोय आणि 17 धावा धावफलकावर लागल्या जाते कारण 17 धावा धावफलकावर लागल्या जाते. दोन्ही षटकांचा खेळ झालाय. चांगली सुरुवात तर केलेली आहे. ज्या प्रकारे सिंगल डबल धावेने धावफलक देखील रोटेट स्ट्राईक मात्र डेकने रोटेट ठेवलेले आहे आणि 17 धावा धावफलकावर या लागल्या जाते आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर जवळपास अशोक 2 धावांनी अजूनही खेळपट्टीवर अशोक बाद झालाय. त्यानंतर देखील संदीप देखील पहिला फलंदाज बाद झाला होता आणि त्यानंतर देखील दिनेश आणि संकेत हे 2 फलंदाज असणार आहेत ऑन द क्रीजवर खेळपट्टीवर. तर दोन्ही षटकांचा खेळ झालाय आणि त्यानंतर देखील तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. अजय वड येतोय आपल्या गोलंदाजी मार्कावर तिसरं षटक हाताळण्यासाठी. तर तिसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झालेला आहे. आपली देखील आपण बघितलं तर पहिल्या चेंडू आडव्या पिकअप केलाय. क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय तो परत एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील कुठल्या प्रकारे केला जात नाही कारण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं तेवढी चांगली फेकी देखील होते. मात्र एक धाव कंप्लीट केली होती आणि एका धावेने स्कोर कार्ड देखील हलभरपणे पुढे येतोय 18 धाव संख्येवर. कारण पहिले षटक आकाश आणि 8 धावा खर्च केला. त्यानंतर सूरज यांनी देखील 9 धावा खर्च केल्या आणि अजय पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते कारण जवळपास 40 ते 45 धावांपर्यंत एक जाण्याचा तुम्हाला मात्र प्रयत्न करावा लागेल कारण संघाच्या संघनायकाने दुधनी संघाच्या संघनायकाने देखील ओपनिंग मध्ये देखील सांगितलं होतं की 40 ते 45 धावांपर्यंत आमचा जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर एक 2 धाबा अतिशय वेगाने कंप्लीट केल्या जात आहे. त्यानंतर 2 धाब्यां देखील 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. तर षटकामध्ये एखादा जर मोठा फटका येतोय तर धावसंख्येला मात्र नक्कीच चांगली कलाटणी मिळेल. एक धावसंख्येला मात्र चांगली एक उचली मिळेल. तो प्रयत्न देखील इथे करावा लागेल. संकेत असेल दिनेश असेल आणि ह्या 2 फलंदाज अंध क्रीजवर आहेत. एक जबाबदार देखील असणार आहे आणि जबाबदारी घेऊनच इथून पुढे धावसंख्या देखील चांगल्या प्रकारे जमा करावी लागेल. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं एकंदरीत सातत्याने कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जात नाही. मात्र सिंगल डबल धावांवर भर देताना आपल्याला पाहायला मिळतोय चेरोबा स्पोर्ट्स दुधनी संघ. आणि त्याचबरोबर त्यांचा संघ देखील आपण बघितला तर किल्लेच्या मैदानावर देखील गावती दुधनी संघ त्यांचा गावातील त्यांचा संघ आहे. तो संघ देखील त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. आपली देखील आडव्या बॅटने पिकअप करण्याचा प्रयत्न केला होता मात्र एक धाव तर कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण होतंय
मात्र थांबवते. चांगलं कॉलिंग दिलं जातोय. मात्र एकच धाव येते आणि या एका धावेने स्कोर कार्ड आपण बघितलं तर 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय नागेश जी केणे दादांना विनंती असेल, त्याचबरोबर सन्माननीय बालाराम बुदड दादांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे, अशी विनंती असेल. तर त्यापूर्वी आपण बघितला एकच धाव येते आणि एका धावेने देखील 23 धाबा आतापर्यंत लागल्या जाते. कारण सलग 5 बॉलचा स्केल होतोय. त्या 5 बॉल्स मध्ये मात्र लगेच लाईक केलाय चेंडूला हवाई सफर आणि हा चेंडू निघून जातोय मैदानाच्या बाहेर. बिग षटकार. तर या षटकाराने तब्बल 29 धाबांवर जाऊन पोहोचले. 29 आकड्यावर चोरबा स्फोट दुधुनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो षटकार पेश केला होता. संकेत नावाचा ब्रँड आला होता. तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला संकेतच्या बॅट्स मधून. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं तर 5 बॉल्स मध्ये एकंदरीत 6 धावा आल्या होत्या. 5 चेंडूवर सलग सिंगल डबल धावा घेऊन आणि शेवटच्या बॉलवर मात्र आक्रमण केलं, प्रहार केला आणि चेंडू देखील स्पेलिकच्या डोक्यावरून पाठवलं होतं 6 धावांसाठी. त्या 6 धावेने धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावफलकावर लागल्या जाते. त्या देखील 29 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर यानंतर जे शेवटचं षटक चालू झाल्याबरोबर मी आवाज देतोय दोनच संघांना. तो देखील दशरथ 11 चिंचवली आणि त्याचबरोबर कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा संघाडक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. पुढील देखील एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. जो संघ आतापर्यंत जर बघितला आपण तर एक वेळेला टॉप 4 मध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर सलग 6 वेळेला टॉप 4 मध्ये जाण्यापासून त्या रोखलेला आहे. तो संघ देखील दशरथ 11 चिंचवली आणि त्यानंतर कृष्णा 11 वारलीपाडा या दोन संघांमध्ये बिग मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाचा संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. गोलंदाजी मार्गवर सज्ज झाले सूरज. मात्र ज्या प्रकारे संकेत आणि जो षटकार मारलाय त्या षटकाराने मात्र कुठेतरी धावांचा बेग देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावफलकावर धावा लागल्या. त्यावेळेस मात्र बॅकफूट पंच तर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि जवळपास बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून जातो. सीमारेषा पार चौकार. सरस पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं. आपण बघितलं जवळपास आपटून टाकला होता चेंडूला स्पेसच्या बाहेर उल्लेखला आणि बॅकफूट पंच केला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार पहिल्या चेंडूवर. शबलीचा देखील ब्लॉक मध्ये चेंडू आतला होता. अतिशय सर्व चेंडूची फेकी गेली होती. सुंदर चेंडू फेकला होता. मात्र यावेळीच देखील स्वतःला पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं होतं फलंदाज दिनेश बाद होतोय. तर स्वतःला मात्र त्या ठिकाणी बहाल केला होता. कारण एकंदरीत फलंदाज बाद झाला तो देखील दिनेश आणि त्यानंतर येतोय स्वप्नील. कारण ज्यावेळी संघाच्या संगणकाने बघितलं होतं आपण स्वप्नील गायकरवर जबाबदारी असेल आणि स्वप्नील मात्र या स्लॉगवरच्या षटकामध्ये येतोय. यावेळी देखील मात्र डॉट स्वरूपामध्ये हा बॉल निघून जातोय. कारण स्वप्नील अगोदर गरजेचं होतं. कारण स्वप्नील याच्याकडे देखील एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे, मोठे पटके मारण्याची क्षमता आहे. तो स्वप्नील मात्र कुठेतरी लेट येतोय ऑन द क्रीजवर आणि स्वप्नील याच्यासाठी देखील त्या ठिकाणी स्ट्राईक देणं तेवढं गरजेचं असणार आहे. संकेत याने देखील आपण बघितलं तर षटकार देखील पेश केला होता. आपली
असं केलं डीप स्पर्ट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 2 धावा कंप्लीट केल्या आणि तिसरी धाव देखील घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज संकेत त्याला डगआउटला जावं लागेल. सर 2 धावा, कारण स्ट्राईक देखील सोडली नव्हती संकेत फलंदाजाने, कारण स्ट्राईक स्वप्नीलकडे देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र कुठेतरी उशीर होते. तर 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने धावफलक आपण बघितला तर 36 या धावसंख्येवर आतापर्यंत जाऊन पोहोचले आहे. जवळपास 40+ धावा तुम्हाला निश्चितच जमा करायला लागतील. त्यासाठी इथून पुढे मात्र हवाई सफर आणि मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. त्यावेळी देखील आपण बघितलं तर जवळपास आडव्या बॅटने सातत्याने पिकअप करण्याचा प्रयत्न करतोय संकेत. तेवढाच चांगला कोलबर डब्यात चेंडू देखील आता होता मात्र एक धाव येते आणि एका धावेने 37 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. आता मात्र स्वप्नील याच्याकडे स्ट्राईक असणार आहे. शाबलीचा देखील अतिशय सर्रेक चेंडू हाताला होता आणि शेवटचा बॉल होता आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि तब्बल धावा देखील आपण बघितलं तर 37 धावा धावफलकावर लागल्या जाते आणि 38 धावांचं समोर लक्ष ठेवलेलं आहे. सर आपण दोनच संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दशरथ 11 चिंचवली संघाचा संघनायक देखील आलेला आहे, वेलकम. त्याचबरोबर कृष्ण 11 बार्लीपाडा संघाचा संघनायक देखील आलेला आहे. तर या दोनच संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. सर मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय गौतम जे पाटील त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सर आपण दोनच संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करतोय. सन्माननीय मान्यवर आपल्यास शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या दोनच संघांमध्ये करायचा आहे. सन्माननीय गौतमजी पाटील दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तर मान्यवरांचे आभार. मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये जायचं आहे. तर सागर नाणेफेकीचा कॉल तुझ्या बाजूला लागलेला आहे, काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिल्यांदाच. तर नुकतंच आपण मागील पहिल्या मॅच मध्ये जी जबरदस्त कामगिरी केली होती आणि अजूनही या मॅच मध्ये मात्र कोणावर जास्त अपेक्षा असेल? कपिल कुणाल त्याचबरोबर तुझ्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक देतोय. बॅटिंग करण्याचा पहिला निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर अखिलेश जर तुझ्या बाजूने जर नाणेफेकीचा कॉल जर लागला असता तर तू काय निर्णय घेतला असता? तर तुझ्या मनासारखं तर झालेलं आहे. तर आज तुमचं संपूर्ण पॅक टीम आहे का? आहे. आणखी त्याचबरोबर देखील बिल्डिंग करताना समोरच्या संघ एक तगडा संघ आहे, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? तर 50-60 धावांपर्यंत थांबू शकतो. जर आणखी तुझ्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक. तर नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे कृष्णा 11 बार्लीपाडा संघाच्या बाजूने आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणसाठी इन्व्हाइट केलेला आहे
दशरथ 11 चिंचवली संघाला. तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. दोन फलंदाज राजेश आणि अजय. त्याचबरोबर देखील आपण जर बघितलं तर थोडासा लोई स्कोरचा सामना आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघतोय पहिली मॅच झाली होती त्यावेळी देखील आपण बघितलं तर 49 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं आणि त्यानंतर ही दुसरी मॅच आपण बघतोय त्यामध्ये 38 धावांचं समोर लक्ष ठेवलेलं आहे आणि 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कुठल्या गोलंदाजावर एक जबाबदारी असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे आकाश यांनी कामगिरी केली होती पोगाव संघाच्या त्याच प्रकारे इथे मात्र कामगिरी करेल का. तो गोलंदाज स्वप्नील फलंदाजीमध्ये मात्र थोडासा उशीर आला होता. एका चेंडूचा खेळ केला त्यानंतर गोलंदाजीमध्ये मात्र एक पुढे येतोय. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याला यूज केला जातोय. तर पहिलंच षटक हाताळण्यासाठी सज्ज स्वप्नील. डावखुरी तुझा फलंदाज आणि स्ट्राईकवर अजय. त्यावेळी देखील पहिला चेंडू आपण बघतोय मात्र डाव्या एसटी बाहेर चेंडू हाताळला होता. खराब चेंडू हाताळला. स्वारी चेंडूचा मारा पाहायला मिळतोय आणि वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि या अवंतर धावेने संघाचं अकाउंट देखील ओपन केलं जातोय नक्ष स्पोर्ट्स पोगाव या संघाचं. शाबरीचं चांगला फटका पेश केलाय. तर ज्या प्रकारे चेंडूची लेंथ लाईन होती त्याच प्रकारे हा फटका देखील पेश केलाय. डिप्स केबल क्षेत्रामध्ये येणारा हा पहिला चौकार. तर पहिला बॉल आपण बघितला थोडासा डाव्याशी बाहेर चेंडू होता. वाईट स्वरूपामध्ये चेंडू नोंद केली होती आणि त्यानंतर देखील डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळतोय कारण आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी मात्र आपल्याला करून चालणार नाही. त्यासाठी तो प्रयत्न देखील जे करावा लागेल स्वप्नील गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अशोक आपण यष्टीरेषा बघितला तर जबरदस्त यष्टीरेषा आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी देखील रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. बराचसा अपील होतोय मात्र विश्वास कमी आहे. नॉट आउट घोषित केला जातोय. रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता तो देखील अजय आणि 38 धावांचं एक समोर लक्ष आहे. सुरुवात तर चांगलीच झालेली पोगाव संघाची. त्यामध्ये 5 धावा धबलकावर लागल्या जात आहेत. हे पहिलं पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. सरफोन एकदा सज्ज होतोय स्वप्नील. त्यावेळी मात्र चेंडू सावेमध्ये मात्र शतरक्षक त्या ठिकाणी करे कुठेतरी एकंदरीत चांगला प्रयत्न केला होता यष्टी रक्षकाने आणि त्यानंतर देखील शतरक्षक देखील पुढे आला होता. तो देखील जवळपास सिली पॉइंट क्षेत्रामध्ये हा झेल उडाला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही अजय. या फलंदाजा मात्र जीवनदार लाईफ लाईन मित्र म्हणजे निश्चितच भेटली जाते. तोपर्यंत एकदम कंप्लीट गेली आणि एका धावेने हल्लोवरपणे स्कोर कार्ड देखील पुढे येतोय 6 या धावसंख्येवर. तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला देखील या पहिल्या गटामध्ये दुधेश्वरी कोलिवली संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. अभिनंदन. त्याचबरोबर गावदेवी वाघिवळी संघाला पुढे वाटचाल दिलेली आहे आणि पहिली मॅच दुसऱ्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एनडी इंटरप्राइजेस पुंडास आणि शिवसाई स्पोर्ट शेवई श्री गणेश भादुबड सुभाष 11 खानिवली आणि त्यानंतर गावदेवी लोपे हे संघ असणार आहे. तर 7 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत आणि आपण बघितलं तर स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्कावर एक चौकार पहिल्याच बॉलवर खर्च केला होता. त्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी हाताळतोय आणि आतापर्यंत 4 बॉलचा स्किल होतोय. 4 चेंडू हाताळलेत आणि त्यामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी केली होती. ज्यावेळी इनफिल्डच्या वरून जवळपास दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हा चेंडू देखील निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर आरपार चौकार.
चौकार येतोय. या चौकाराच्या जोरावर धावांचा बेग देखील आपण बघितला तर 11 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 38 धावांचं लक्ष आहे. एक 11 धावा धावफलकावर राखल्या जाते. पोगाप संघाच्या चांगली सुरुवात पाहायला मिळते. तर पोगाप संघ याच मैदानावर आपण बघितलं तर टॉप 4 मध्ये दाखल झाला होता. स्वर्गीय कुसुम स्मृती चषक 2021 किंग्स 11 वालशिंद आयोजित संघाने मॅचचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र पहिल्या सेमीफायनल मध्ये जनमत नांदेडने या संघाबरोबर पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तोच संघ देखील याच मैदानावर तोच कॉन्फिडन्स आणि तोच आत्मविश्वास घेऊन या ठिकाणी मात्र उतरलेला आहे. जवळपास खोलवर टप्प्यात चेंडू हाताला होता. सुरेख दोन चेंडूची फेकी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता धावा देखील आपण बघितल्या तर 12 धावा धावफलकावर लागले जाते आणि एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि तब्बल 12 धावा धावफलकावर 38 धावांचं लक्ष आहे. कारण 40+ जवळपास 45 ते 50 धावा त्या जमवणं की तेवढं गरजेचं होतं. तर त्यापेक्षा कमी धावसंख्या धावफलकावर लावली चेरोबा स्पोर्ट्स दुधनी संघाने. त्यानंतर देखील आपण बघितलं तर एका षटकाचा खेळ झाला. स्वप्नीलने गोलंदाजी हाताळली. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झालेला एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. ज्याच्या वेळी मात्र पार्टनरशिप होत असते त्या वेळी धावांचा वेग देखील वाढत असतो आणि ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अजय आणि राजेशच्या माध्यमातून अजय एकंदर विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल्स 6 चेंडू खेळून काढलेले आहेत. त्यानंतर राजेश एका चेंडूचा खेळ केलाय मात्र 1 धावा हे अर्जित केलेले धावफलकावर. त्यानंतर अजय 5 बॉल्स मध्ये 90 धावांचं योगदान देतोय. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 वाईड स्वरूपामध्ये चेंडू देखील हाताळले होते स्वप्नील याने. त्यानंतर रोहन येतोय कारण पहिले षटक पॉवर प्लेचं संपलंय आणि पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील विस्तारलं जाते, दुर्भर पसरवलं जाते. या दुसऱ्या षटकामध्ये रोहन याला एक चांगली कामगिरी करावी लागेल, थांबावं लागेल. ज्या प्रकारे 12 धावा जास्त प्रमाणात खर्च झाले तर ज्या प्रकारे एव्हरेज होतं, रन रेट होतं त्यापेक्षा अधिक धावा तर जमा झालेल्या आहेत आणि इथे मात्र थांबावं लागेल. त्यासाठी तो प्रयत्न देखील रोहन याला मात्र करावा लागेल. पहिला चेंडू उजव्या बाहेर चेंडू हाताला जातोय. कबर क्षेत्रामध्ये चेंडू होतोय तो परत एकदा तर कंप्लीट केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र फेकीपर्यंत एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागते आणि एका धावेने स्कोर कर देखील 13 धावसंख्येवर धावून पोहोचतोय. तर डावकुरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज ज्या प्रकारे आपण खेळपट्टीवर बघतोय सगळं कॉम्बिनेशन आहे. उजव्या हाताचा फलंदाज आणि डावकुरी हाताचा फलंदाज. शाबली समोर आणखी चूकचा फटका स्वीप केलाय. चेंडू हवेमध्ये तर क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तो परत मात्र 2 धावा या कंप्लीट केले जात आहे. तर बराचसा वेळ चेंडू देखील हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षकाच्या अपेक्षेच्या बाहेर बॉल होता. बराचसा वेळ चेंडू मध्ये होता, स्वीप केला होता. मात्र एका टप्प्याने चेंडूला कॅरी केलं तोपर्यंत देखील 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावेने देखील 15 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. एक चांगली सुरुवात नक्ष स्पोर्ट्स पोगाव संघाच्या बाजूने देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी मात्र आणखीच फोर्स केलाय, त्यास चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. हा बिग षटकार. षटकाराने देखील 21 धावा धावफलकावर या लागल्या जाते. कारण 38 धावांचं लक्ष आहे. 21 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील जर मी 17 धावांची गरज असेल सोपं समीकरण देखील करून ठेवलेलं आहे. ते देखील अजय या फलंदाजाने
जबरदस्त कामगिरी करतोय. गोलंदाजीमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या बॉलवर षटकार खर्च केला होता. त्यानंतर देखील त्या धावा वसूल करतोय आपल्या फलंदाजीवर. एक नक्ष स्पोर्ट्स पोकाप संघ देखील एक चांगला संघ आहे. सातत्याने चांगली कामगिरी करतोय. अप्पा नाना चषकामध्ये देखील आयोजक होते. त्या मैदानावर देखील त्यांच्या घरच्या मैदानावर देखील चांगली कामगिरी केली होती आणि तिथे देखील रनर अप म्हणून राहिला होता अप्पा नाना चषकामध्ये. आणि त्यानंतर देखील या मैदानावर देखील जबरदस्त कामगिरी केली होती. तर 21 धाबा धावफलकावर लागले जाते आणि कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झालेला नाहीये. विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळते. 21 धाबा. तर रोहन आपण बघितलं तर पहिलेच बॉल जो हाताला होता 1 धावा आली होती, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार येतोय. 3 बॉलचा खेळ होतोय, त्यामध्ये तब्बल 9 धावा या खर्च करतोय. त्यावेळी देखील रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय, मात्र चेंडू निघून जातोय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर या चवकराने देखील 25 आकड्यावर धावून पोहोचतोय. कारण 38 धावांचं लक्ष होतं आणि या 38 धावांचं लक्ष मात्र सहजरित्या पार पाडण्याच्या मार्गस्थ देखील पाहायला मिळतोय. तो देखील लक्ष स्पोर्ट्स पोकाप संघ जबरदस्त कामगिरी करतो. गोलंदाजीमध्ये देखील चांगली गोलंदाजी साकारली, त्यानंतर फलंदाजीमध्ये देखील चांगली फलंदाजी, दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. खरं इथून पुढे मात्र चेरोबा स्पोर्ट्स दुधनी संघाला एक कसरत करावी लागली, एक चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. त्यावेळी देखील आपण बघितलं तर शॉर्ट पिच बॉल होता. शॉर्ट टर्म फुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. ज्यावेळी स्लिपिंग एज आणि हा झेल देखील मात्र सोडला जातोय. सहज साधा आणि सोपा झेल यावेळी सोडला जातोय. देखील ज्यावेळी आपण बघितलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील एक झेल सोडला होता, तो देखील अजयचा जीवनदान भेटला होता. त्यानंतर अजय मात्र कुठे थांबायला त्याने ऑन फायर झाला आणि धावांचा विचार जर आपण केला तर धावा लागल्या जाते, त्या देखील 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजून 7 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 7 धाबा. समीकरण मात्र सोपं झालेलं आहे. पूर्णपणे मॅचवर मजबूत पकड निर्माण केलेली आहे.
सर तिसरा षटकार देखील प्रारंभ झालाय मात्र 7 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. ज्यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये मात्र एकच धाबा कंप्लीट करतो राजेश आणि या एका धाबेने धावफलक जर बघितलं तर आपण 32च्या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे आणि अजूनही मात्र 38 धाबांचं लक्ष समोर असताना 6 धाबांची अजूनही गरज असणार आहे. देखील 11 बॉल आणि 6 धावा. तर सन्माननीय राजू कुडवे दादांना विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. शबरीस देखील चेंडू देखील लॉक केलाय मात्र चेंडू देखील एका टप्प्याने जातोय मैदानाच्या बाहेर आज जातोय सरळ 4 धावांसाठी चौकार. कारण अजय याला ज्यावेळी जीवनदान दिलं होतं त्यावेळी पहिल्या षटकामध्ये कुठेतरी स्वप्नील याच्या गोलंदाजीवर जो झेल उडाला होता स्लीपर क्षेत्रामध्ये तो झेल घेतला असता तर निश्चितच कुठेतरी धावसंख्येला ब्रेक थ्रो लावला असता. चिरोबा स्पोर्ट्स दुधनी संघाने मात्र झेल देखील सोडला त्यानंतर देखील सहज साधा सोपा झेल सोडला होता आणि एकंदरीत त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो अजय. आणि एकंदरीत आतापर्यंत धावा आपण बघितल्या तर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत 36 धावा लागल्या जाते 2 धावांची गरज आहे. त्यावेळी देखील आपण बघितलं तर चेंडूला समुद्र सीमारेषा बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी हा षटकार येतोय आणि या षटकाराने मात्र विजय संपादन करतोय. त्यामध्ये जर बघितले आपण धावा लागल्या जात आहेत आतापर्यंत 42 तर धावा धावफलकावर लागल्या त्यामधून 39 धावांची इनिंग साकारलेली आहे. अजय आणि अभिनंदन नक्ष स्पोर्ट्स पोकाबा हाडलक चिरोबा स्पोर्ट्स दुधनी. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय 39 धावांची ज्याने खेळी साकारली तोच अजय. अजय आपण पुढे यायचं आहे. जर 12 बॉल मध्ये तब्बल 37 धावांची ज्याने खेळी साकारली तो अजय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय. तर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्यामध्ये जो आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केलेला आहे नवनाथजी सोंगाल साहेब निलेश तापसे आणि सुक्रिया बागी यांच्या माध्यमातून टी शर्ट जो आम्हाला दिलेला आहे तो टी शर्ट आम्ही या ठिकाणी अजय त्याला प्रोव्हाइड करणार आहोत. तर आपल्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय गौतम पाटील दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार टी शर्ट द्यायचा आहे.